कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस. हॅलो फ्रेंड्स, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मना आले हसू प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांग ना भावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा तुही रे माझा मितवा. मित्रमैत्रिणींनो, वाणिज्य शाखा व व्यवस्थापन यामधल्या करिअरच्या दिशा, संधी आणि वेगवेगळे कोर्सेस याबद्दलची सविस्तर माहिती अशी जाणून घेतली होती. आणि आजही प्राध्यापक डॉक्टर सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. आणि जसा मागच्या भागात मी त्यांची ओळख करून दिली, आजच्याही भागात सांगते, त्यांचा 10 वर्षाचा अध्यापनाचा स्वतःचा अनुभव आहे. त्यांचं संशोधन आहे या क्षेत्रातलं आणि यामध्ये त्यांची विविध व्याख्यानं ठिकठिकाणी होत असतात. तर आज आपण त्यांच्याकडनं वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापन या शाखेतून बँकिंग, इन्शुरन्स, फॉरेन्सिक अकाउंटिंग, स्टॉक मार्केट आणि महिला उद्योजकता या क्षेत्राविषयी जाणून घेणार आहोत, जी वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापन या शाखेशी निगडीत आहे. तर सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅडम. पहिल्या विषयाचा मुद्दा असा आहे की फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय आणि याची ओळख कशी करून देता येईल. मॅडम, आपण फॉरेन्सिक लॅब हा शब्द ऐकतो बघा. हो, हा, तसं फॉरेन्सिक अकाउंटिंग हे एकदम वेगळंच क्षेत्र आज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करिअरची खूप मोठी संधी घेऊन विद्यार्थ्यांपुढे उभा आहे. आणि क्षमतापूर्ण विद्यार्थी, आत्मविश्वासपूर्ण असणारा एखादा विद्यार्थी फॉरेन्सिक अकाउंटिंगचे जर काही कोर्सेस त्याने पूर्ण केले तर त्याला प्रचंड प्रमाणात नोकरीच्या संधी त्याच्या पायाशी लोळत घालत येतील. म्हणजे भारतातही आणि परदेशातही विदेशातही त्याला जाता येईल. तर आता काय आहे की फॉरेन्सिक म्हटल्यानंतर आपण म्हणतो की काहीतरी त्याच्यामध्ये असं फॉरेन्सिक लॅब मध्ये मी जसं म्हटलं की काहीतरी शोधण्यासाठी आपण त्या ठिकाणी जात असतो. आता काय झालंय तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या जगभरामध्ये भारतामध्ये सुद्धा अनेक घोटाळे झाले. आर्थिक घोटाळे कसे झाले, का होतात, ते फ्रॉड्स का होतात, फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी ऑडिटिंग जिथं संपते किंवा अकाउंटिंग जिथं संपते तिथं ऑडिटिंग सुरू होतं. ऑडिटिंग जिथं संपते तिथं फॉरेन्सिक अकाउंटिंग सुरू होते. ऑडिटिंग मधल्या काही त्रुटी आपल्याला कशा काढता येतील किंवा एखाद्या मुख्यतः काही संस्थांमध्ये, काही आर्थिक वित्तीय संस्थांमध्ये फ्रॉड्स होतात मोठ्या म्हणजे बारीक बारीक गोष्टींमधल्या पळवाटांचा शोध घेऊन हे फ्रॉड केले जातात. एक्झॅक्टली. आणि मग ते फ्रॉड इन्व्हेस्टिगेट करायचे. ती फॉरेन्सिक अकाउंटिंग आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आपल्याला सध्या पाहायला मिळतो. एक नवीनच शाखा आहे वाणिज्य क्षेत्रातली. बरोबर. जर तुम्ही फॉरेन्सिक अकाउंटिंगचे काही कोर्सेस केले तर तुम्हाला खूप साऱ्या संधी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण हल्ली पाहतो, चर्चा ऐकतो की काळ्या बाजारातला जो पैसा आहे तो बँकिंग क्षेत्रात विविध खात्यांवर
एका अनामिक नावाने कुठेतरी पडलेली असतात ती पैसे, ती कुठून आली, कुणाच्या नावे काहीच कळत नाही, पैसा दिसतो. मग हे असे प्रश्न असतात की जिथे तुम्हाला संशोधनच करायला लागतंय की हे नेमके कुणी टाकले, कुठे टाकले, कुणाचे आहेत, याच्यावर क्लेम नाहीये कुणाचा, वर्षानुवर्ष तो पैसा तिथेच आहे. म्हणजे असे काही प्रश्न असतील. प्रश्न हो. आणि मग त्याच्यामधले काही कंपन्या बंद पडतात, ती घोटाळे होतात आणि मग त्यातले सगळं इन्व्हेस्टिगेशन फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्ये आपल्याला करावं लागतं. तसे तज्ञ व्यक्ती आपल्याला त्यामध्ये लागतात. तसा तो जो कोर्स केला सारा स्कोप आपल्याला विदेशातही आहे आणि भारतामध्ये तर आहेच आहे. म्हणजे जसं टेक्नॉलॉजीमध्ये सायबर टेक्नॉलॉजी आहे क्राईम साठी म्हणून, तशी तसं अकाउंटिंग क्षेत्रामध्ये हे आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग. ओके. आता आपल्याकडे म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, याचंही नवीन जनरेशनमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड अट्रॅक्शन आहे. पण हे नुसतं आकर्षण असून चालत नाही, तिथे अभ्यासपूर्ण आपल्याला या सगळ्या पैशांची गुंतवणूक करायला लागते आणि तिथे फसवणुकीचे खूप जास्त चान्सेस सुद्धा असतात. मग अशा वेळेस स्टॉक मार्केटिंग हा विषय नवीन पिढीसाठी समजून घेण्यासाठी किती सोपा आहे आणि कसं सांगता येईल याबद्दल? अच्छा, बघा आता स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा खूप करिअरच्या संधी आपल्याला मिळू शकतात. काय आहे की स्टॉक मार्केटमध्ये 2 प्रकारचे मार्केट आहेत, एक कॅपिटल मार्केट आणि एक मनी मार्केट. बरं. कॅपिटल मार्केट म्हटल्यानंतर लॉंग टर्म असतं, हे दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणं, वित्तीय पुरवठा करणं याच्याशी निगडीत असतं. आणि मनी मार्केट म्हटल्यानंतर शॉर्ट टर्म असतं, अल्पकाळ असतं. तर मग यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस यांनी काही कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस काढलेले आहेत आणि ते कोर्सेस ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत. ते जर कोर्सेस एखाद्या पदवी झालेल्या विद्यार्थ्याने किंवा 12वी वाणिज्य शाखेमध्ये 12वी पूर्ण झालेल्या विद्यार्थी सुद्धा हा कोर्सेस करू शकतो. NISM चे काही कोर्सेस आहेत, वित्तीय साक्षरतेचे काही कोर्सेस, NSDL, CDSL चे काही कोर्सेस आहेत आणि हे शासनाने दिलेले कोर्सेस आहेत, शासन मान्य एक्झॅक्टली. तर ते कोर्सेस आहेत. मग आता काही लोकांना इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठं करायची, कशा पद्धतीनं करायची, फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला करावी लागते. पर्सनल फायनान्शियल प्लॅनर म्हणूनही असे काही छोटे छोटे कोर्सेस आहेत. किंवा IPO मध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, हे कोर्सेस BSc NSC चे उपयुक्त ठरू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षणासाठी जे प्रशिक्षण केंद्र आहे ते भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि नोकऱ्या तर तुम्हाला प्रचंड आहे. आणि या नोकऱ्याच्या स्वरूपात आणि व्यवसायाच्या स्वरूपात दोन्ही स्वरूपात आपल्याला पाहता येऊ शकतं. जेव्हा स्टॉक मार्केटचा आपण विचार करतो तर यामध्ये होणाऱ्या गडबडी किंवा अज्ञान हे किती आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे? मॅडम, कसं आहे की काही आपल्याला त्यासाठी वित्तीय साक्षरता असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शासनमान्य काही केंद्र असतात, काही व्यक्ती असतात आणि काही वेबसाईट्स असतात. त्याच्याशी निगडीतच आपल्याला सगळे व्यवहार करावे लागतात. काही आर्थिक घोटाळे मोठ्या प्रमाणात होतात किंवा आपल्याकडून करून घेतले जातात. बरोबर आहे. त्याला कुठल्याही प्रलोभनांना न बळी पडता आपण या सगळ्या गोष्टींची काळजीपूर्वक जर आपण गुंतवणूक केली तर आपण याच्यामध्ये फसण्याचे चान्सेस कमी आहेत. अगदीच. आता आपण स्टॉक मार्केट आणि तिथलं दिशा पाहिल्या, करिअरच्या संधी पाहिल्या आणि आपण किती साक्षर असायला पाहिजे याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली आहे. आता मात्र थोडंसं महिला उद्योजकता या विषयाकडे वळूया. कारण MBA असेल, बँकिंग असेल, इकडे महिलांना वळायला अतिशय सेफ क्षेत्र पाहिलं जातं किंवा सुरक्षित क्षेत्र म्हणून या दिशांकडे पाहिलं जातं, करिअरकडे पाहिलं जातं. तर त्याबद्दल काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे मॅडम की महिला या आर्थिक दृष्ट्या जर सक्षम झाल्या तर त्या कुटुंब पुढे नेऊ शकतात आणि यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महिला उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं जातं. आणि एखादी 12वी उत्तीर्ण असेल, BCom असेल, BA असेल, त्या महिलांनी जर काही महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटी असेल किंवा महिला उद्योजकता केंद्र असेल, वुमेन्स एंटरप्रेन्योरशिप सेल असं महाराष्ट्राच्या सरकारनं त्याला नाव दिलेलं आहे, तर या कोर्सेस या मार्फत जर काही कोर्सेस केले, महाराष्ट्र शासनानं खूप मोठं सहकार्य केलेलं आहे पण हे आपल्याला माहितच नसतं, माहितीचा अभाव असतो. आणि या केंद्रांमार्फत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य, काही आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि संधी या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विविध योजना आणि उपक्रम एकाच
संस्थेत आणलेले आहेत गव्हर्नमेंटनी, एकाच व्यासपीठावरती आणलेत असं आपण म्हणू शकतो. या केंद्राला स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम असं म्हणतात. बर, स्टार्टअप इंडिया ही केंद्र सरकार, हो अगदी. आणि आता मोदीजींची स्कीम हो, आणि मुलांमध्ये ही खूप पॉप्युलर आहे. स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना असं ज्याला म्हणतात, किंवा स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सीडबी ज्याला म्हणतो. तर भारतीय लघु उद्योग विकास बँक यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात महिलांना उद्योजकतेसाठी फायनान्स मिळतो. आणि मग एक विशिष्ट प्रकारची सक्षम परिसंस्था महिला उद्योजकांना भारतामध्ये गव्हर्नमेंटनीच निर्माण करून दिलेली आहे. त्याला एक सेफ इकोसिस्टीम हा शब्द याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे. आणि मग या केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील विविध स्टार्टअपला विशेष भर दिला जातो. महिलांना त्यांच्या नवसंकल्पनांना व्यवहार्य आणि विस्तारक्षम व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं रूपांतरित करता येईल त्यांच्या क्षमतांना, यासाठी सर्वतोपरी सहाय्य महिला बँक आहे, सीडबी आहे, IDBI आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आणि विशेष मार्गदर्शन या माध्यमातून केलं जातं. विविध क्षेत्रातील स्टार्टअपचं इन्क्युबेशन या माध्यमातून करता येतं. आणि त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण विशेष गोष्ट म्हणजे महिला उद्योजकांमध्ये जीवन कौशल्य आणि लिडरशिप स्किल्स, नेतृत्व गुण कसे विकसित करता येतील, या सर्वांगीण उद्योजकीय क्षमतांचा विकास कसा होईल यावर शासनानं खूप भर दिलेला आहे. मग यासाठी काय सुविधा प्राप्त केल्यात, महिलांना काय सुविधा आहेत माहीत असणं आवश्यक. तर उद्योजकता जागरूकता कार्यक्रम, एंटरप्रेन्योरशिप अँड अवेअरनेस प्रोग्राम, EDP डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला म्हणतो, व्यवसायांच्या कल्पना ओळखणं. म्हणजे समजा एखादा सोलार सिस्टीम वरचा एक व्यवसाय आहे, तर तो व्यवसाय कसा, मग बाजारपेठेचा अभ्यास कसा करायचा, आर्थिक नियोजन, जोखीम व्यवस्थापन इत्यादी विषयांवर गव्हर्नमेंट मार्फत कार्यशाळा सातत्याने घेतल्या जातात. कौशल्य विकास प्रशिक्षण आहे, मग फॅशन डिझायनिंग आहे, अन्न प्रक्रिया उद्योग आहे, गृह उद्योग आहे, ड्रेस डिझायनिंग आहे, डिजिटल मार्केटिंगचे प्रचंड कोर्सेस. काही प्रायव्हेट संस्था सुद्धा डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस घेतात 6-6 महिन्यांचे. मी इथे नावं सांगणार नाही, खूप फेमस आहे डिजिटल मार्केट. आणि मग ई-कॉमर्स आहे, हस्तकला, ब्युटी अँड वेलनेस आहे, डेटा व्यवस्थापन आपण मग अशी पाहिलो की ते अल्पकालीन प्रशिक्षण आहे. ही जरी महिलांनी घेतलं तरी महिला स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. आणि बिझनेस प्लॅन विषयक काही मार्गदर्शन, व्यवसाय आराखडा कसा तयार करायचा, मग खर्च आणि नफा यांचं विश्लेषण कसं करायचं, व्यवसायाचं कसं मोठा व्यवसाय उभा करायचा, बाजाराचं संशोधन, निधी कसा उभारायचा, याबद्दल विशिष्ट मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. स्टार्टअप आणि इन्क्युबेशनचं सहाय्य सुद्धा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या या योजना आहेत. आणि मग महिलांनी स्टार्टअप जर उभं केलं तर महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, उद्योजकीय क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली. हे माहित नाहीये लोकांना. खरंच. आणि या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्यासोबतच कौशल्य विकास, स्टार्टअप मधील नवीन संकल्पना आणि व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन यासाठी मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. आणि मग त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, अन्न प्रक्रिया आहे, टेक्नॉलॉजी आहे, हेल्थ केअर आहे, शिक्षण आहे, ई-कॉमर्स आहे, किंवा कृषी आधारित उद्योग आहेत. या विविध क्षेत्रातील महिला स्टार्टअपचा लाभ घेऊ शकतात. आणि महिलांनी अधिकाधिक सक्षम, सक्रिय व्हावं यासाठी गव्हर्नमेंटची स्कीम आहे. मग लाभ कसे मिळतात, तर मार्केटिंग, ब्रँडिंग करता येतं, उत्पादन आहे, सेवा आहे, उपकरण खरेदी आहे, सबसिडी पण आहे त्याच्यामध्ये, काही व्यवसायाचा विस्तार कसा करायचा याबद्दल महिलांना या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन केलं जातं. तर मित्रमैत्रिणींनो, आपण महिला उद्योजकता हा विषय आता यासाठी चर्चेला आणलेला आहे, कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापनातून आपण शिक्षण घेतलेलं असतं, पण काही कारणाने लग्न असेल, मुलं झालेली असतील, असा एक मध्ये गॅप पडतो आपला. आणि नंतर असं आपल्याला वाटतं
की आपल्या करिअरच्या दिशा आता थांबलेल्या आहेत कुठेतरी, आपल्याला पुढे काही सुचत नाही. कधी कधी हा कार्यकाळ गॅप पडण्याचा 5 वर्षाचा असतो, कधी 10 वर्षाचा असतो, आणि त्याच्यानंतर पुढे काय. तर तुमचं हे वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापनाचं शिक्षण वाया न जाता आता जे महिला उद्योजकता याच्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी या स्वरूपात मिळते, यासाठी हे आपल्याला खूप महत्वाचं आहे, नाही? नक्कीच नक्की. आणि आता बँकिंग इन्शुरन्स हा एक प्रचंड सध्याचा अतिशय गरजेचा आणि महत्त्वाचा विषय चर्चेला आणूया. तर बँकिंग इन्शुरन्समध्ये आपल्याला काय काय कुठले कुठले विषय चर्चेला आणता येतील किंवा याबद्दल काय सांगता येईल? हो, तत्पूर्वी आपल्या MBA बद्दलची थोडक्यात माहिती सांगून मी पुढे जातो. MBA हा सुद्धा एक पारंपरिक MBA कोर्स आहे. अर्थातच त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्तम करिअर घडवता येऊ शकतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या मार्फत एक CET घेतली जाते, परीक्षा घेतल्या जातात आणि त्यामार्फत MBA ला प्रवेश मिळतो. MBA हा तर पारंपरिकच, पण नवीन काय सांगितलं पाहिजे मुलांना, तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस प्लांटेशन मॅनेजमेंट हा नवीन कोर्स आला या वर्षीपासून. त्याच पद्धतीनं मी जसं तुम्हाला म्हटलं, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आहे आणि त्यांनी MBA इन फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे MBA फायनान्स, HR, मार्केटिंग, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आहे, टॅलेंट मॅनेजमेंट आहे, नॉलेज मॅनेजमेंट आहे, ह्युमन सोर्स आहे, हे सगळे पारंपरिक कोर्स MBA चे विषय होते. पण या वर्षीपासून कुठला आलाय तर MBA इन फॉरेन्सिक अकाउंटिंग फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन. मग त्याच्यामध्ये आपण आर्थिक गुन्हे, मगाशी जसं बोललो, कंपन्यातला भ्रष्टाचार, बँक फसवणुकीचे तपशील करणाऱ्या तज्ज्ञांसाठी ही अभ्यासक्रमाची संरचना. आता तुम्ही जसं म्हटलात, MBA इन सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट आलेला आहे. सायबर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी कंपन्यांवर आपल्या खूप सायबर हल्ले होतात. बरोबर. डिजिटल संरक्षण, डिजिटल सुरक्षा. आकाशवाणीवर पण आपण ऐकतो की सायबर अरेस्ट केलेली आहे वगैरे. हो, अगदी तशा बँकिंग क्षेत्रातल्या ऍडव्हर्टाईज आपल्या आकाशवाणीवरूनही प्रसारित होतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जाहिराती क्षेत्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संधी आहेत. पण तुम्ही MBA इन सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट मध्ये जर MBA केलं किंवा MBA इन बिझनेस अनालिटिक्स अँड इंटेलिजन्स मध्ये, याच्यात जरी तुम्ही MBA केलं तरी सुद्धा प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आणि मग हे जर मी तुम्हाला सांगत गेलो तर तुम्हाला नॅशनल अकॅडमी फॉर डिफेन्स प्रोडक्शन त्याच्यामध्ये सुद्धा MBA आलेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा या संरक्षण खात्यानं सध्या सुरू केलेला आहे. संरक्षण साहित्याचं उद्योगांचं व्यवस्थापन कसं करायचं, जगातलं खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्याचं उत्पादन मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात होते आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेशी कसं कनेक्टेड आहे. तिथं आपल्याला उच्च विद्याविभूषित मुलं पाहिजेत, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे वाणिज्याचं उपयुक्त ज्ञान आहे आणि जो पूर्ण करेल त्याला बिझनेस ज्याच्याकडे माइंड आहे त्याच्यासाठी प्लेसमेंटच्या 100% प्लेसमेंटच्या सुविधा आज देशभरामध्ये आपल्या उपलब्ध आहेत. आणि संरक्षण क्षेत्राशी निगडित प्रत्येक गोष्टीवर आज भारत सरकार खूप सारं लक्ष देते तिथं. हो, आणि अर्थातच तिथं आर्थिक पुरवठा सुद्धा तितक्याच अधिक प्रमाणात पहिली प्रायोरिटी आहे. बरोबर आहे. आणि मग त्याच्यासाठी जर तुम्ही यामधलं MBA चं शिक्षण घेतलं तर खूप साऱ्या संधी आहेत. मॅडम, आपला मुख्य प्रश्न असा होता की बँकिंग, तर बघा, बँकिंग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा कुठल्याही अर्थव्यवस्थेचा कणा असतो. आणि मग बँकिंग मध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल, जर तुम्ही पदवी घेतली वाणिज्य शाखेतून आणि 3 वर्ष, मी जसं म्हटलं तुम्हाला, पहिला 5 वर्षांचा टप्पा आहे, तो करत करतच 11वी पासून तुम्ही बँकिंगची तयारी करू शकता. मग काय काय करायचं, तर आता देशभरामध्ये सगळ्यात सर्वोच्च बँक कुठली आहे, बँकर्स बँक कोणती आहे, तर ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1935 ला RBI ची स्थापना झाली, RBI ऍक्ट 1934 नुसार. शिखर बँक आहे, एकदम बरोबर आहे. अपेक्स बँक आहे, अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे बँक, आणि ही शासनाची बँक आहे, बँकांची बँक आहे. बरोबर आहे. प्रत्येक देशाची एक बँक असते. RBI आपली अतिशय शिखर बँक आहे, हे मी तुम्हाला सांगतो. काही बँका नॅशनलाइज बँक आहेत. कोणत्या बँक आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्या सगळ्या नॅशनलाइज बँक आहेत. काही खासगी बँका आहेत, काही कमर्शियल बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, पब्लिक सेक्टर बँक आहेत. बरोबर. ह्या आणि बँकिंग क्षेत्र भारतामध्ये प्रचंड सध्या विकसित पावलेलं आणि विस्तारित पण आहे. आहे, विकसित आणि विस्तारित. बघा, आपल्याला मोदीजींनी
सांगितलेलं आहे 2047 हे विकसित भारत हे आपल्याला संकल्पना दिली हो, आहे. हो. हा आपला संकल्प आहे. बरोबर आहे. आणि यासाठी बँकांचं योगदान भारतीय अर्थव्यवस्थेमधलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी बरोबर आहे. पदवी झालेल्या बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही पदवीधरांना आहेत. मग बँकांमध्ये रिजनल रुरल बँक्स आहेत देशामध्ये, कॉपरेटिव्ह बँक्स आहेत, सहकारी बँक आहे, नाबार्ड आहे, किंवा सेबी आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, किंवा फॉरेन एक्सचेंज बँक ऑफ इंडिया आहे, फॉरेन बँक्स आहेत, काही स्पॉन्सर्ड बँक आहेत, पेमेंट बँक आहेत, स्मॉल फायनान्स बँका आहेत. मग आता याच्यामध्ये बँकांमध्ये रिक्रुटमेंट कशी केली जाते? बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर हे खूप मोठं विस्तारित असणारे एक क्षेत्र भारतामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्या परीक्षा होतात त्याचा अभ्यास जर तुम्ही 11वी पासून करत गेलात, 11वी 12वी बीकॉम FY SY ला जर तुम्ही कोर्स चांगला अभ्यास केला बँकिंगचा SY पर्यंत, तर थर्ड इयर झालं तुमचं की तुम्ही परीक्षा देऊ शकता. काही संस्था पण आहेत की ज्या बँकिंगच्या अभ्यासाच्या तयारी करून घेतात. आणि मग बँकेमध्ये तर प्रचंड संधी आज आहेत आणि येत्या काळात पण असणार. मग कोणत्या परीक्षा होतात? तर असिस्टंट लेवलच्या, क्लरिकल लेवलच्या, काही PO प्रोबेशनरी ऑफिसर लेवलच्या होतात. काही परीक्षा ह्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स असा एक कोर्स आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँक अँड फायनान्स, बँकिंग अँड फायनान्स हा जरी कोर्स केला तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. IBPS एक संस्था आहे, ती बँकेच्या परीक्षा घेते. मग त्यामध्ये क्लरिकलच्या परीक्षा होतात, SBIच्या ज्युनियर असोसिएटच्या परीक्षा होतात, मग LICच्या काही परीक्षा होतात. LICच्या परीक्षामध्ये डिग्री, डिप्लोमा आणि ॲडव्हान्स वेगवेगळ्या परीक्षा होतात. त्याच्यामध्ये रिजनल डेव्हलपमेंट ऑफिसर, स्टेट डेव्हलपमेंट आणि कंट्री डेव्हलपमेंट ऑफिसर अशा LIC मधल्या पण परीक्षा होतात. मग आता मला हेच सांगत असताना इन्शुरन्स सेक्टर पण खूप मोठा आहे. LIC माहितीच आहे तुम्हाला, आणि GIC जनरल इन्शुरन्स कंपनी, जीवन विमा कंपनी आणि सामान्य विमा कंपनी, बरोबर, या कंपन्या भारतामध्ये आहेत. खाजगी कंपन्या आहेत. मोठ्या संधी विमा क्षेत्रात सुद्धा उपलब्ध आहेत. आणि हेल्थ इन्शुरन्स मध्ये मेडिकल इन्शुरन्स आता त्याचा व्यवसाय इतका वाढलेला आहे की त्याच्यात सुद्धा रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. आपण 100 तिथं संधी असतील तर 40% सुद्धा लोक तिथपर्यंत पोहोचली नाहीत. मी जसं सांगितलं LIC, GIC आहे, मेडिकल इन्शुरन्स आहे, किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर्सच्या परीक्षा असतात, किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये डेटा ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर ते इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट पर्यंत संधी आहेत. बरं, पण या संधी आपल्याला टॅकल करता आल्या पाहिजेत, त्या संधी आपल्याला मिळवता आल्या पाहिजेत. आणि तुम्ही जर बीकॉम विथ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स केलं तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप साऱ्या संधी, कारण तुम्हाला क्लेम सेटलमेंट ह्या सगळ्या हिशोब हे फक्त मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स माध्यमातून ठरवता येतात. पुढचं बँकिंग मधलं मी तुम्हाला सांगत होतो की प्रोबेशनरी ऑफिसर आहेत, मॅनेजमेंट ट्रेनी आहेत, नाबार्डचे ऑफिसर आहेत, IT ऑफिसर आहेत, लॉ ऑफिसर आहेत, बँकांमध्ये HR ऑफिसर लागतात. बरोबर आहे. या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमची रिझनिंग, तुमची क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तुमचं डेटा अनालिसिस, भाषेवरचं प्रभुत्व, इंग्लिश लँग्वेज, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, हे सगळं तुम्हाला पदवी स्तरावर शिकता येतं. तशीच रचना प्रत्येक विद्यापीठानं अभ्यासक्रमांची केलेली आहे. ते जर तुम्ही कोर्सेस चांगले केले तर तुम्ही बँकिंग आणि इन्शुरन्स मध्ये सुद्धा तुम्ही संधी प्राप्त करू शकता. मी जसं म्हटलं की वाणिज्य व्यवस्थापन हा यशाचा महामार्ग आहे, त्यासाठी वाणिज्य व्यवस्थापनाचं शिक्षण अत्यंत प्रवाही आहे, उपयुक्त आहे. नोकरीच्या संधी याच्यामध्ये खूप साऱ्या मिळतात आणि आपल्याला पुढे जाता येतं. यशाचं महामार्ग दाखवणारं वाणिज्य शाखेचं हे शिक्षण आहे. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, आज प्राध्यापक डॉक्टर सागर कुलकर्णी यांनी आपल्याला वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापन या शाखेतून फॉरेन्सिक अकाउंटिंग, स्टॉक मार्केटिंग, महिला उद्योजकता आणि बँकिंग, इन्शुरन्स या सगळ्या क्षेत्राबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी केलेल्या आवाहनानुसार हे क्षेत्र खूप मोठं आहे. इथे करिअरच्या खूप मोठ्या संधी आहेत. तुम्ही तुमच्या क्षमता, तुम्ही तुमची आवड ओळखा आणि इकडे येण्यासाठी अगदी ही दारं तुमच्यासाठी खुली आहेत. अर्थातच विषय पूर्ण आपण चर्चेला नेलेला आहे, तेव्हा आज या चर्चेला इथेच पूर्णविराम देऊया. इथेच थांबत आहोत.
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. पुन्हा भेटूया पुढील कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया. बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.